नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक राजकीय विचार या विषयाच्या अंतर्गत आपण महात्मा गांधीजींच्या विचारांची चर्चा करत आहोत. मागील भागामध्ये आपण महात्मा गांधींचे राजकीय विचार याविषयी काही माहिती घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण गांधीजींच्या स्वराज्य या संकल्पनेची माहिती घेणार आहोत. खरं तर गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमातील आणि त्यांच्या विचारविश्वातील विविध अशा अभिनव अशा संकल्पना आहेत आणि ज्या समकालीन कालखंडामध्ये देखील प्रस्तुत ठरताना आपल्याला दिसतात. आणि त्यातीलच एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे गांधीजींची स्वराज्यविषयकची असणारी संकल्पना. जेव्हा महात्मा गांधी सन 1908 साली इंग्लंडहून जहाजातून दक्षिण आफ्रिकेला परत येत होते, त्यावेळेस प्रवासाच्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी हिंद स्वराज्य ही एक लहानशी अशी पुस्तिका त्यांनी लिहिली आणि गांधीजींच्या विचारांचं सार ह्या पुस्तिकेत आपल्याला असल्याचं दिसतं. म्हणजे गांधीवादाचा जाहीरनामा असं देखील या पुस्तिकेचं वर्णन केलं जातं. सन 1909 साली ते प्रथम गुजराती भाषेत आणि त्यानंतर इतर भाषांमध्ये ते पुस्तक प्रसिद्धही आपल्याला झालेलं दिसतं. आता भारतात हा जो काळ होता, यावेळी जहालवाद हा प्रभावी बनू लागलेला दिसतो. काँग्रेसमधील नेमस्त आणि जहाल ह्या दोन गटांमधील नेमस्तांचा प्रभाव सन 1905 नंतर हळूहळू कमी होत गेला आणि जहालांचा प्रभाव हा वाढला. म्हणजे लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय हे जहाल गटाचे नेते स्वराज्याची मागणी करत होते आणि त्यांचा मार्ग हा सनदशीर होता. पण त्याचबरोबर भारतात क्रांतिकारकांचे काही गट सक्रिय झालेले होते आणि परकीय सत्ता झुगारून देण्यासाठी हिंसेचा मार्ग त्यांना वर्ज्य नव्हता आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती. त्यांचा देशाभिमान असेल, त्यांची देशभक्ती असेल, ही जाज्वल्य स्वरूपाची होती. त्यांचा त्याग आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची तळमळ याबद्दल गांधीजींना अत्यंत आदर त्यांच्याबद्दल होता. पण त्यांचा मार्ग गांधीजींना चुकीचा वाटत होता आणि म्हणून हिंद स्वराज्य ह्या पुस्तिकेविषयी यंग इंडिया या गांधीजींच्या स्वतःच्याच वृत्तपत्रात सन 1921 साली गांधीजींनी एक लेख लिहिला आणि त्या लेखात ते असं म्हणतात की भारतातील हिंदवासीय संप्रदायाला आणि त्याच विचाराच्या दक्षिण आफ्रिकेतील वर्गाला उत्तर म्हणून हे पुस्तक, हे म्हणजे हिंद स्वराज्य हे पुस्तक लिहिलेलं आहे. इंग्लंडमध्ये प्रत्येक प्रसिद्ध क्रांतिकारक हा भारतीयाशी माझा संपर्क आलेला आहे आणि त्यांच्या शौर्याची छाप माझ्यावर पडली आहे. पण त्यांच्या तळमळीला भलतेच वळण लागले आहे असं मला वाटतं, असं गांधीजी म्हणतात. आणि मग भारताच्या दुःखावर हिंसा हा उपाय नाही, तर भारताची संस्कृती पाहता स्वसंरक्षणासाठी त्याला काही वेगळ्या उच्च प्रतीच्या शास्त्राची गरज आहे असं मला वाटतं, असं गांधीजी एका ठिकाणी वर्णन करतात. दक्षिण आफ्रिकेतील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी गांधीजींनी सन 1909 साली एक शिष्टमंडळ घेऊन गांधीजी इंग्लंडला गेले आणि तेथील भारतीय लोकांबरोबरच्या चर्चेत त्यांना असं आढळून आलं की वाटाघाटी, घटनात्मक सुधारणा या मार्गाने भारताला कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही. ते क्रांतिकारक मार्गाने आणि सशस्त्र उठावानेच मिळू शकेल, या मताचा फार मोठा प्रभाव भारतीय लोकांवर पडलेला आहे असं गांधीजींना वाटलं. आणि मग या सर्व चर्चेमधून, या भारतीय लोकांच्या चर्चेमुळे गांधीजींना तीव्रतेने असं वाटू लागलं की भारतात खऱ्या अर्थानं स्वराज्य कसं निर्माण होईल ते सांगणं गरजेचं आहे.
आणि त्याच इच्छेतून त्यांनी हिंद स्वराज्य नावाचे हे पुस्तक लिहिलं आणि आपली स्वराज्याची असणारी कल्पना गांधीजींनी त्यामध्ये मांडलेली दिसून येते. मग गांधीजींची स्वराज्याची कल्पना काय होती तर ती आपल्याला बघणं गरजेचं ठरतं. म्हणजे खरं तर इंग्रजी शिक्षणानं भारतात नवा सुशिक्षित वर्ग निर्माण झाला होता. इंग्रजी भाषा, इंग्रजांच्या चालीरीती, इंग्रजांचा पोशाख, पाश्चात्य संस्कृती यांचं या वर्गाला आकर्षण होतं आणि त्यांचं तो अनुकरण देखील करू लागला होता. इंग्रजांनी भारत जिंकला याचं कारण तो समाज प्रगत होता. विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी ही त्या समाजाची काय आहेत वैशिष्ट्ये होती आणि या गुणांमुळे त्यांनी वेगवेगळे शोध लावले, भौतिक प्रगती केली, त्यांच्या जोरावर त्यांनी जग जिंकलं आणि आपण त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजेत. त्या आधारेच भारतीय समाज प्रगत बनेल आणि स्वराज्य प्राप्तीसाठी लायक बनेल अशी या वर्गाची धारणा होती. भारतातील सामान्य जनतेमध्ये असलेलं अज्ञान, श्रद्धाळूपणा, रूढीप्रियता याबद्दल नवसाक्षर वर्गाची तुच्छतेची भावना निर्माण झाली होती आणि परिणामी भारतातील सामान्य जनतेपासून हा सुशिक्षित वर्ग तुटलेला होता. त्यांच्यातील अंतर दूर करणं हे गांधीजींच्या समोर पहिलं आव्हान होतं. म्हणजे भारतीयांमध्ये ऐक्य भावना निर्माण करणं ही स्वराज्य प्राप्तीसाठीची पहिली गरज होती असं गांधीजींना वाटतं. गांधीजींनी त्याच्याही पुढे जाऊन पाश्चात्य संस्कृतीतील जो फोलपणा आहे तो फोलपणा गांधीजींनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ज्या पाश्चात्य संस्कृतीचे गोडवे आपण गातो ती पाश्चात्य संस्कृती ही भोगवादी आहे, ती सत्ता लोलूप आहे आणि ती अनैतिक बनलेली आहे. या संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्या लोकांनी तर इतर देशांवर गुलामगिरी लादलेली आहेत आणि उन्मत्त सत्ता गाजवली आणि तेथील लोकांचं शोषण केलं. या पाश्चात्य देशात उदयास आलेल्या या यंत्रयुगाने आणि कारखानदारीने केवळ इतर देशातील जनतेचेच नव्हे तर स्वदेशातील श्रमजीवी वर्गाचं देखील शोषण केलेलं आहे. आणि मग अशी जी संस्कृती आहेत ही संस्कृती ही आपल्या स्वतःचा टेंबा मिळवते पण त्याच्यात ती खरं तर भोगवादी आहे, ती सत्ता लोलूप आहे, ती अनैतिक आहेत असं गांधीजी सांगतात. आणि म्हणून तर गांधीजी इंग्रजांच्या श्रेष्ठत्वावर हल्ला चढवतात. कारण गांधीजींना असं वाटतं की हे जे लोक आहेत हे दुसऱ्या देशांवर राज्य करणारे आणि विशेषतः इंग्रजी लोक, कारण आपल्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही याबद्दल इंग्रज लोकांना अभिमान बाळगतात. ते आधुनिक जगात पहिली लोकशाही आम्ही निर्माण केली हा सुद्धा त्यांच्या अभिमानाचा विषय आहे. भारतात आधुनिक शिक्षण, रेल्वेसारखी वाहतूक व्यवस्था, न्यायव्यवस्था, वकील, डॉक्टर असे व्यवसाय आम्ही निर्माण केले आहे हा देखील इंग्रजांना अभिमान होताच. पण भारतातील बुद्धिजीवी वर्गही यामुळे दिपून गेलेला दिसून येतो आणि म्हणून इंग्रजांना अभिमान वाटणारे ह्या गोष्टींवरच नेमका गांधीजींनी हल्ला चढवलेला दिसून येतो. हिंद स्वराज्य या पुस्तिकेत इंग्लंडमधील लोकशाही, इंग्रजांची शिक्षण व्यवस्था, रेल्वे, वकील, डॉक्टर यावर स्वतंत्र प्रकरणं गांधींनी लिहिलेले आपल्याला दिसून येतात. इंग्लंड हे सर्व बाबतीत आदर्श आहे. तेथील लोकशाही, तेथील संस्कृती, शिक्षण सर्व आदर्श आहेत अशी शिकवण दिली जाते साधारणतः. हे जर योग्य असेल, गांधीजी असं म्हणतात, जर हे जर योग्य असेल तर भारतात इंग्लिशस्थानची निर्मिती म्हणजे स्वराज्य असं मानलं पाहिजेत मग. आणि यातील फोलपणा दाखवताना गांधीजी असं म्हणतात, जी अवस्था लोकांना आदर्श स्वराज्याची वाटते ती प्रत्यक्षात तशी नाही आहेत. ज्या ब्रिटिश पार्लमेंटची जननी म्हटलं जातं ती वांजुटी स्वरूपाची पार्लमेंट आहे. पार्लमेंटचे सभासद ढोंगी आहेत, स्वार्थी असल्याचं दिसून येतं आणि त्यांच्यावर बाह्यवरून दडपण असल्याशिवाय ते काहीच करत नाही असं गांधीजी सांगतात. मंत्रिमंडळाच्या ते कचाट्यात असतात आणि सभासद ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाला स्वतः विचार न करता ते मत देत असतात.
पाश्चात्य संस्कृतीवर गांधीजींनी अशी टीका केली की ज्याला ते सुधारणा, प्रगती, उन्नती समजतात, ती प्रत्यक्षात अधोगती आहेत असं त्यांनी दाखवून दिलं. पाश्चात्य जग शरीर सुखाच्या मागे लागलेलं आहे. स्वार्थ, भोगवाद, सत्ताकांक्षा यावर या संस्कृतीचा डोलारा उभा राहिलेला आहे. जे वैज्ञानिक शोध लावण्यात आले आणि तंत्रज्ञानांमध्ये जी प्रगती झाली त्याचा उपभोग भोगलालसा भागवण्यासाठी आणि संहारक शस्त्र निर्माण करण्यासाठी केला जात आहे. त्याचा उपयोग करून इतर देशातील लोकांवर या पाश्चात्य देशांनी गुलामगिरी लादलेली आहेत. आपल्या देशातील श्रम करून जगणाऱ्या लोकांना दारिद्र्य व कष्टमय जीवनात ढकललेलं आहे. हिंसा, कौर्य, दांभिकपणा आणि शोषण करणारे या व्यवस्थेला संस्कृती तरी कसं म्हणायचं, हा गांधीजींनी त्यांच्यापुढे उभा केलेला सवाल होता. पाश्चात्य जगात उदयास आलेलं यंत्रयुग आणि त्यातून निर्माण झालेली कारखानदारी यांनी मजुरांच्या श्रमावर उद्योगपतींना श्रीमंत बनवलं. मजुरी करणाऱ्यांची स्थिती मात्र हलाखीचीच केली. पाश्चात्य संस्कृतीच्या या अमानुषतेचा तो कळस मांडला पाहिजेत असं गांधीजी म्हणतात. भारतात रेल्वे, न्यायव्यवस्था, डॉक्टरकी, वकीलकी हे व्यवसाय आणून इंग्रजांनी आपलं राज्य इथं बळकट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. रेल्वे आणून त्यांनी भारतावर आपला ताबा इंग्रजांनी वाढवला आहे. इंग्रजांनी सत्तेची मुख्य किल्ली त्यांची न्यायालय उभी केलेली आहेत आणि ही न्यायालये लोकांकरिता नाही, ज्यांनी आपली सत्ता टिकवायची आहे ते कोर्टाच्या मार्गाने लोकांना आपल्या ताब्यात ठेवतात असं गांधीजींनी ठामपणे तिथे सांगितलेलं दिसून येतं. माणसं वकील होतात ते लोकांचे दुःख दूर करण्यासाठी नाही, तर ते पैसा मिळवण्यासाठी वकील होतात. वकिलांचा स्वार्थ हा लोकांमध्ये तंटे निर्माण करण्यात असतो. लोकांमध्ये ते भांडणं लावतात आणि आपला स्वतःचा स्वार्थ साधतात असं देखील त्यांनी सांगितलेले आहेत. तसंच डॉक्टरकीसुद्धा हा सुद्धा पैसा कमावण्याचा धंदाच झालेला आहे. लोकांना रोग का होतात याची ते काळजी करत नाही. लोकांच्या दुर्वर्तनामुळे त्यांना रोग होतात. या दुर्वर्तनांपासून लोकांना परावृत्त करणं हे खरं डॉक्टरचं काम असतं. पण त्याबाबत काहीही न करता औषधं देऊन त्यांना बरं करतात आणि पुन्हा दुर्वर्तन करण्याची त्यांना संधी देतात, अशी टीका देखील गांधीजींनी केलेली दिसून येते. इंग्रजांनी निर्माण केलेल्या याच प्रकारच्या ह्या ज्या व्यवस्था आहेत, ह्या व्यवस्थेत भारतीय माणूस हा दुर्बल आणि असहाय्य बनलेला आहे आणि त्यालाच आपण सुधारणा समजत आहोत. ही फार मोठी चूक आपली आहे असं गांधीजींनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसून येतं. गांधीजींनी नेमकं पाश्चात्य संस्कृतीमध्ये ज्याला ती विकासवादी संस्कृती म्हणतात, त्यातील फोलपणा काय आहेत, त्यातील चुकीच्या गोष्टी गांधीजींनी निदर्शनास आणून दिलेले, ज्याला आपण विकास म्हणतो, प्रगती म्हणतो, ती प्रत्यक्षात अधोगती आहेत, हे गांधीजींनी इथे अधोरेखित केलेलं आहे. मग गांधीजींच्या मते खरी संस्कृती कोणती? तर पाश्चात्यांनी भारतावर लादलेली त्यांची संस्कृती आणि सुधारणा ही खरी संस्कृती नाही, कारण ती स्वार्थ, दांभिकता आणि भोगवाद यावर आधारलेली आहे. भारत देश इतका जंगली, इतका अडाणी आहे की त्याच्यात काही बदल घडवावा म्हटलं तर ते शक्यच होत नाही, असा आमच्यावर आरोप या ब्रिटिशांकडून लादला जातो आणि हा आरोप आमचा गुण आहे, तो दोष नाही असं गांधीजी सांगतात. अनुभवाने आमच्यासाठी जे योग्य ठरले ते आपण का म्हणून बदलावे? शिकविणारे पुष्कळ येतात आणि जातात, पण हिंदुस्थान हा अचल आहे, ही त्याची विशेषता आहेत, हे त्याचं वैभव आहेत, म्हणून ती त्याची दुर्बलता, ती त्याची कमजोरी नाही आहेत असं गांधीजी म्हणतात. संस्कृती म्हणजे काय, तर मनुष्याला कर्तव्याचा मार्ग दाखवणारी वागणुकीची पद्धत म्हणजे संस्कृती होय. कर्तव्य बजावणं म्हणजे नीतीचं पालन करणं आणि नीतीचं पालन करणं म्हणजेच आपल्या मन इंद्रियांना ताब्यात ठेवणं. असं केल्यानं आपण स्वतःला ओळखतो आणि हीच संस्कृती किंवा सुधारणा याच्या विरुद्ध जी असते ती कुधारणा असते असं गांधीजी सांगतात. म्हणून पाश्चात्यांच्या अंधानुकरणानं भारताला खरं स्वराज्य मिळू शकणार नाही.
स्वार्थ आणि भोगविलास या जंजाळात तो सापडेल आणि आपलं अधपतन करून घेईल असं गांधीजी सांगतात. आणि म्हणून गांधीजींनी खरी संस्कृती आणि पाश्चात्यांची संस्कृती यातला भेद गांधीजींनी स्पष्ट करून सांगितलेला आहे. आणि मग गांधीजी म्हणतात की आपल्याला स्वराज्य मिळवायचं असेल तर पाश्चात्यांचं अंधानुकरण करून चालणार नाही. मग खरं स्वराज्य कोणतं आहे तर गांधीजी ते सांगतात. इंग्रजांनी भारत जिंकला तो कशाच्या आधारावर? शस्त्रबळाने नव्हे किंवा तो समाज प्रगत होता म्हणून, त्यांची संस्कृती श्रेष्ठ होती म्हणून नव्हे, कारण आपण आपल्या शूद्र स्वार्थाकरिता त्यांना इथे राहून दिलं, त्यांना आपणच इथे भारतात संधी दिली. आमच्या आपसापसातील भांडणांमुळे इंग्रजांना येथे स्वराज्य करण्याची संधी ही आपण निर्माण करून दिली आणि पुन्हा आपसापसात भांडणं करून स्वार्थी विचार करून त्यांचे राज्य टिकवूनही ठेवले. यात आपली चूक आहेत. याबाबत इंग्रजांना दोष देण्यात अर्थ नाही. आपण गुलामगिरीत अडकतो याला आपणच जबाबदार आहोत असं गांधीजींनी प्रतिपादन केलेलं आहे. गांधीजी असं म्हणतात की स्वराज्य हे काय तर ते प्रत्येकाने स्वतःसाठी मिळवलं पाहिजेत, प्रत्येकाने ते निर्माण केलं पाहिजेत. दुसऱ्यानं दिलेलं ते स्वराज्य नव्हे तर ते परराज्य आहे. आणि म्हणून इंग्रजांना घालवून दिलं तर स्वराज्य मिळेल असं तुम्ही समजत असाल तर ते योग्य नाही असं गांधीजी म्हणतात. गांधीजींचे ह्या म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की इंग्रजी सत्ता गेली आणि आम्ही त्यांची भोगवादी संस्कृती, त्यांचं यंत्रयुग, त्यांची शिक्षण पद्धती, त्यांचे आचारविचार हेच श्रेष्ठ मानून त्यांना कवटाळून जर बसलो तर इंग्रजी सत्तेचा शेवट केवळ सत्तांतर होईल, ते स्वराज्य होणार नाही, ते स्वराज्य असणार नाही. म्हणून ह्या गोष्टींमध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे असं गांधीजी सांगतात. पाश्चात्यांच्या संस्कृतीचं अंधानुकरण भारताला हे विनाशाकडे घेऊन जाईल. भारताला विनाशापासून जर वाचवायचं असेल तर भारतीय संस्कृतीची मूल्य जोपासली पाहिजेत. भारतीय संस्कृतीत काही दोष नाहीत असं गांधीजी म्हणत नाहीत. असतील कदाचित, त्यात काही दोष असतील. प्रत्येक संस्कृतीत काही दोष असतात, तसे भारतीय संस्कृतीत सुद्धा असतील आणि ते आपल्याला दूर करावे लागतील. पण याच संस्कृतीनं आम्हाला नैतिक जीवनाची, साध्या राहणीमानाची, स्वावलंबी जीवनाची आणि सहिष्णुतेची शिकवण दिलेली आहेत, हे विसरून चालणार नाही असं गांधीजी सांगतात. आपण दुबळे आहोत, आपल्याला वाचवण्यासाठी परकीय सत्तेची गरज आहे, हा विचार आपण टिकून ठेवू शकत नाही, तो टाकून दिला पाहिजेत. दुबळ्यांचं सबलीकरण, सबलांनी रक्षण करणं म्हणजे दुबळ्याला जास्त दुबळं बनवण्यासारखं होतं असं गांधीजी म्हणतात. स्वराज्य स्थापनेसाठी ही गोष्ट विचारात घेणं जरुरीचं आहे, त्याशिवाय स्वराज्य मिळणं शक्य नाही असं देखील गांधीजी सांगतात. आपल्याला स्वराज्य मिळवायचं असेल तर आत्मबळाची जरुरी आहे आणि हे आत्मबळ आपल्याला संस्कृतीनं दिलेल्या मूल्यांच्या आधारेच आपल्याला मिळणार आहे. परकीय संस्कृतीच्या अनुकरणानं ते मिळणार नाही. हा मुद्दा स्पष्ट करताना गांधीजींनी एका ख्रिश्चन धर्मगुरूचं वचन दिलेलं आहे. ते असं म्हणतात की स्वराज्यातील अंधाधुंदीसुद्धा आपण सहन करू, पण परराज्याची सुव्यवस्था नको. असं गांधीजींनी हे एक वाक्य त्यांनी अधोरेखित केलेले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अर्थात काय तर ख्रिश्चन धर्मगुरूच्या स्वराज्याचा अर्थ आणि हिंद स्वराज्याचा अर्थ वेगवेगळा आहे. आपल्याला गोऱ्यांचा किंवा हिंद माणसांचा कोणाचाच जुलूम किंवा दडपण नको आहे. दोघांच्याही पलीकडे जायला आपल्याला शिकायचं आहे आणि शिकवायचं देखील आहे. व्यक्ती हा गांधीजींच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वराज्याचा अनुभव मिळाला पाहिजेत, यासाठी लोकांचे आत्मबळ वाढले पाहिजेत. ज्यांच्यामध्ये हे आत्मबळ आहे तो शरीरबळाने किंवा शस्त्रबळाने दबून जाणार नाही, तर तो निर्भय राहील आणि शस्त्रबळाचा सुद्धा तो अहिंसात्मक मार्गानं मुकाबला करेल असा गांधीजींना विश्वास वाटतो. गांधीजींनी एके ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे की खरं स्वराज्य काही लोकांच्या हाती सत्ता आल्यानं मिळणार नाही, तर सत्तेचा जेव्हा गैरवापर होतो तेव्हा त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता सर्व लोकांना प्राप्त होईल, तेव्हाच ते मिळेल असं गांधीजी म्हणतात.
भारतातील बुद्धिजीवी मध्यमवर्ग हा गोऱ्या लोकांचं राज्य जाऊन स्वकीयांचं राज्य येईल हे स्वराज्य मानत होता. हा विचार भ्रामक असल्याचं गांधीजींनी प्रतिपादन केलेलं आहे. परकीय राजवट जाऊन स्वकीयांची राजवट आली आणि ती जुलमी बनली तर लोकांच्या दृष्टीने ती स्थिती अधिकच अन्यायकारक असेल. कारण परकीयांच्या गुलामगिरीपेक्षा स्वकीयांची जुलूमशाही ही अधिक अमानुष असेल. असं जर म्हटलं तर त्यात तथ्य आहेत. कारण स्वकीय लोक राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या नावाखाली आपली स्वतःची हुकुमशाही लोकांवर लादत असतात. परकीय सत्ताधीश हे परकीय आहेत म्हणून आपण त्यांना देशातून घालवून देऊ शकतो, पण स्वकीय सत्ताधीश हे जेव्हा आपल्याच लोकांवर अत्याचार करू लागतात तेव्हा समाज हा अधिक हतबल होतो असं गांधीजींना वाटतं. आणि म्हणून स्वराज्य उपभोगण्यासाठी लोक सक्षम कसे बनतील हा गांधीजींच्या समोरचा मुख्य प्रश्न होता. स्वार्थ, भोगवादी वृत्ती, परावलंबित्व यातून सुटका झाल्याशिवाय लोक कधीही स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. नैतिक जीवन आणि समाजाप्रती आपलं कर्तव्य पालन ही गांधीजींनी स्वराज्याची गुरुकिल्ली मानलेलं आहेत. समाजातील लोक ही तत्त्व आत्मसात करतील तेव्हा ते स्वराज्य मिळवतील असा विश्वास गांधीजींना होता. हिंद स्वराज्य या पुस्तिकेमध्ये गांधीजींनी शेवटी त्याला सार रूपाने स्वराज्य या संकल्पनेची काही तत्त्व गांधीजींनी विषद केलेले आहेत. ती आपल्याला काही सांगता येतील. त्यामध्ये गांधीजींच्या मते स्वराज्य म्हणजे काय, तर स्वराज्याचं पहिलं तत्त्व आहे ते म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वतःवरचं राज्य होय. आणि त्या स्वतःवरच्या राज्यासाठी त्याची जी किल्ली आहेत ती सत्याग्रह, आत्मबळ आणि दयाबळ हे असलं पाहिजेत. आणि ते बळ वापरण्याकरिता समग्र अर्थानं स्वदेशीचे व्रताचं पालन करण्याची जरुरी तयारी असली पाहिजेत असं गांधीजी सांगतात. जे आपण करू इच्छितो ते इंग्रजांच्या द्वेषाने नव्हे, त्यांना शिक्षा करण्यासाठी नव्हे, तर ते करणं हे आपलं कर्तव्य आहेत. हे चौथं कर्तव्य, हे चौथं तत्त्व गांधीजींनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ इंग्रजांनी मिठावरचा कर काढून टाकला, घेतलेले धन परत केले, सर्व हिंदुस्थानी लोकांना मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या जागा दिल्या, फौजा मागे घेतली, तरी आपण त्यांच्या यंत्रावरचे कापड वापरू आणि इंग्रजी भाषा बोलायला लागू किंवा त्यांच्या यंत्रकलेचा उपयोग करू असं अजिबात नाही. या सर्व गोष्टी ह्या अयोग्यच आहेत आणि म्हणूनच त्या करावयाच्या नाहीत हे समजून घेणं जरुरीचं आहे असं गांधीजी सांगतात. इंग्रजांशी माझं वैर नाही, त्यांच्या संस्कृतीशी देखील वैर नाही. आपण स्वराज्याचे नाव घेतो पण त्याचं स्वरूप आपल्याला समजलेलं नाही असं मला वाटतं असं गांधीजी म्हणतात. गांधीजी पुढे असंही म्हणतात की मला ते जसे समजले तसे समजवून देण्याची मी प्रयत्न केलेला आहे. तसं स्वराज्य मिळवण्याकरता माझं जीवन मी समर्पित करीत आहेत अशी माझी अंतरात्म्याची साक्ष आहेत असं गांधीजी म्हणतात. आता ही जी गांधीजींनी जी तत्त्व दिलेली आहेत ही गांधीजींनी स्वराज्यविषयक मांडलेले विचारांचं सार आणि ही तत्त्व समजून घेतली पाहिजेत, त्याचं स्पष्टीकरण आपण समजून घेतलं पाहिजे, ते देखील गरजेचं आहे, जरुरीचं आहे. त्यातलं पहिल्या तत्त्वाचा अर्थ आहे गांधीजी असं म्हणतात की स्वराज्य म्हणजे स्वतःवरचं राज्य आहे. म्हणजे असं जेव्हा गांधीजी म्हणतात त्याचा अर्थ असा होतो की व्यक्तीवर बाह्य सत्तेचं, मग ती सत्ता स्वकीयांची असो किंवा परकीयांची असो, नियंत्रण हे व्यक्तीला दुबळं बनवत असतं. आपल्या वासना, लोभ, द्वेष यावर स्वतःचंच नियंत्रण असायला हवं, अशी व्यक्तीच खऱ्या अर्थानं स्वतंत्र असेल असा त्या तत्त्वाच्या पाठीमागचा अर्थ गांधीजींना अभिप्रेत होता. ज्यांच्याकडे आत्मबळ असेल तोच स्वराज्याचा धनी होतो. आत्मबळ हे शस्त्रबळापेक्षा श्रेष्ठ असतं आणि ते नैतिक आचरण, कर्तव्यपालन, स्वावलंबन आणि साधी राहणे यातून प्राप्त होतं. हे देखील गांधीजींना त्यातून सांगायचं होतं. आणि त्यासाठी गांधीजी पुन्हा असं सांगतात पुढे जाऊन की स्वदेशीचा मार्ग हाच असला पाहिजे. स्वदेशी हा केवळ आर्थिक किंवा राजकीय कार्यक्रम नाही. गांधीजींच्या दृष्टिकोनातून तो स्वावलंबी आणि नैतिक जीवनासाठीचा तो जरुरी असलेला आधार आहे, हे गांधीजींना अभिप्रेत होतं. हिंद स्वराज्य या पुस्तिकेत गांधीजींनी हे स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते इंग्रजांच्या द्वेषाने नव्हे, इंग्रज लोकांशी त्यांचं कुठलंही प्रकारचं वैर नाही,
त्यांचा विरोध हा त्यांच्या स्वार्थी, सत्तापिपासू, भोगवादी पाश्चात्य संस्कृतीला आहेत, ही तर त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि म्हणून ही संस्कृती भारतीयांनाच नव्हे तर इंग्रजांसाठी देखील विनाशकारी आहे आणि ही संस्कृती आपण स्वीकारावी तर खरं स्वराज्य निर्माण होणार नाही, हे गांधीजींनी त्यामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे. आणि म्हणून गांधीजींची स्वराज्याची संकल्पना ही आपल्याला अधिक दृढ होताना दिसून येते आणि ह्या स्वराज्याच्या संकल्पनेतून त्यांचं ग्रामस्वराज्याची संकल्पना पुढं अभिव्यक्त होताना दिसते. ग्रामस्वराज्य म्हणजे काय, तर संपूर्ण स्वयंशासित खेडे गावांचा संघ म्हणजे राज्य, अशी गांधीजींची राज्याबद्दलची संकल्पना होती. आधुनिक काळात काय झालं की आधुनिक काळातील यंत्रयुगाने पूर्वीच्या खेडेगावातील साध्या सरळ जीवनाचा त्यांनी शेवट केला, त्याचा अंत केला ह्या यंत्रयुगामुळे. आणि म्हणून गांधीजींच्या मते माणसाचं जे जीवन आहे ते यांत्रिक बनलं. त्याच्या जीवनातील पूर्वीचा आनंद आणि जो गोडवा होता तो गोडवा नष्ट झाला, तो आनंद नष्ट झाला. आणि या विचारातून खेडेगावांना पूर्वीप्रमाणे स्वायत्तता प्राप्त करून देण्याची कल्पना ही उदयास आलेली दिसते. आधुनिक काळात उद्योगधंद्यांची प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे आणि हे उद्योगधंदे ज्यांच्या मालकीचे आहेत त्यांच्या हातात संपत्तीचं केंद्रीकरण होत आहे. म्हणजे एकीकडे उद्योगधंद्यांचा प्रचंड वाढीमुळे शहरांची वाढ होत आहे आणि दुसरीकडे उद्ध्वस्त आणि भकास जीवन असणारी खेडी हे देशाचं चित्र निर्माण झालेलं आहे. खेड्यातील परंपरागत छोटे उद्योग हे मोठ्या उद्योगांच्या स्थापनेमुळे नष्ट होत आहे आणि खेड्यांच्या दारिद्र्यामुळे त्यात अनेक भर पडत आहे. आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाप्रमाणेच आधुनिक काळात राजकीय सत्तेचं केंद्रीकरण देखील घडून आलेलं आहे. जी कार्य गावातील लोक स्वतःच करू शकतात अशी कार्यसुद्धा आता प्रांतिक किंवा मध्यवर्ती शासनातर्फे पार पाडली जात आहेत. आणि म्हणून ग्रामीण भागातील जनतेचं स्वातंत्र्य व उपक्रमशीलता यामुळे नष्ट झालेली आहेत. आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे गांधीजींच्या मते केंद्रस्थानी असलेल्या मुठभर मंडळींकडे देशाच्या कारभाराची सर्व सूत्रं असतात आणि तिथे खरी लोकशाही निर्माण होऊच शकत नाही. मग हे लोकांनी निवडून दिलेले का असेना, पण खरी लोकशाही जर निर्माण करायची असेल तर प्रत्येक गाव जास्तीत जास्त स्वयंपूर्ण आणि स्वयंशासित बनवलं पाहिजेत. खेडेगावांना त्यांचा कारभार करण्याबाबत जास्तीत जास्त स्वायत्तता देण्यात यावी आणि ज्या गोष्टी मध्यवर्ती सत्तेकडे सोपवण्यात आवश्यक असेल तेवढ्याच गोष्टी त्या सरकारकडे सोपवल्या पाहिजेत. प्रत्येक खेडेगावाने आपला कारभार हा स्वतःच करावा. मध्यवर्ती सरकारचे त्यावर कमीत कमी नियंत्रण असावं आणि खेडेगावातील लोकांनी परस्पर सहकार्याने सर्वांच्या गरजा भागवाव्यात, असं गांधीजींना अभिप्रेत होतं. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे काय होईल की खेड्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी मोठ्या उद्योगांवर अवलंबून राहावं लागणार नाही, कोणी कोणाचं शोषण करू शकणार नाही आणि तिथेच खऱ्या अर्थानं खरं स्वातंत्र्य, खरी समता यांचा उदय होईल आणि स्वयंपूर्ण स्वयंशासित खेडी निर्माण झाली की तिथे स्वातंत्र्य, समता येईल आणि त्या देशाचाही विकास होईल, असा आशावाद हा गांधीजींनी व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून गांधीजींची ही ग्रामस्वराज्याची संकल्पना देखील ही अत्यंत अभिनव स्वरूपाची अशी संकल्पना आपल्याला असल्याचं दिसून येतं. एकूणच गांधीजींनी मांडलेली ही ग्रामस्वराज्याची संकल्पना असेल, स्वराज्याची संकल्पना असेल, त्यासाठी त्यांनी केलेले संस्कृतीचं विवेचन असेल, विश्लेषण असेल, या सगळ्या गोष्टींची जर त्याचा शेवट करायचा झाला, या सगळ्या गांधीजींच्या ह्या स्वराज्य संकल्पनेच्या विचाराचं जर मूल्यमापन जर करायचं ठरलं तर ते देखील करणं गरजेचं ठरेल. कारण स्वराज्याची संकल्पना मांडताना गांधीजींनी काही मूलभूत स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि ते महत्त्वाचे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत. कोणते, तर परकीयांची सत्ता जाऊन स्वकीयांची सत्ता आली म्हणजे लोकांना स्वातंत्र्य मिळालेच असं नाही. कारण परकीयांच्या गुलामगिरीपेक्षा स्वकीयांची जुलूमशाही अधिक अत्याचारी असते असं म्हटलं जातं. यात तथ्य आहेत आणि जगातील अनेक देशात स्वातंत्र्यानंतर हुकुमशाही राजवटी आलेल्या आहेत आणि त्यांनी स्वकीयांवरच असे अत्याचार केलेले आहेत. लोकांना त्याविरुद्ध उठाव करावे लागलेले आहेत. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणजे अगदीच भारताबरोबर स्वातंत्र्य झालेलं पाकिस्तान, बरोबर आहे, पाकिस्तानमध्ये 4 वेळेस लष्करी आणि हुकुमशाही राजवटी आत्तापर्यंत येऊन गेलेल्या आहेत आणि भारत आणि पाकिस्तान दोघं बरोबर स्वतंत्र झालेले आहेत.
किंवा गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे इजिप्त असेल, लिबिया असेल, सिरिया असेल, येमेन असेल, ही अरब राष्ट्र आहेत. ह्या देशांची जर उदाहरणं घेतले तिथे 50-50, 60-60 वर्ष तिथे स्वातंत्र्यानंतर हुकुमशाही टिकून राहिल्या आणि आता पुढे 2010च्या नंतर हुकुमशाहींच्या विरोधात तिथे हिंसक स्वरूपाचे उठाव झालेले आहेत. पॉलिटिकल सायन्सच्या भाषेत त्याला अरब स्प्रिंग या नावाने ती संकल्पना प्रसिद्ध आहेत आणि अलीकडच्या काळातील ही उदाहरणं आपल्याला त्यामध्ये सांगता येतात. ही गांधीजींच्या विचारांशी सुसंगत आहेत आणि म्हणून लोकशाहीत सत्तेचं विकेंद्रीकरण अपेक्षित असतं. राजकीय सत्तेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा अधिकाधिक सहभाग असावा अशी अपेक्षा त्यामध्ये असते. पण लोकशाही देशातील अनेकदा सत्तेचं सूत्रधार हे मूठभर लोकच असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून लोकशाहीच्या मूल तत्वांशी ते विसंगत ठरतं आणि मग अशा देशांमध्ये तिथे आंदोलनं, हिंसाचार, संप, मोर्चे हे वेगवेगळ्या स्वरूपाचे हिंसक स्वरूपाचे बनताना आपल्याला दिसून येतात. गांधीजींनी त्याही पुढे जाऊन नैतिकतेचा जो आग्रह धरलेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण गांधीजींना स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये व्यक्तीला आत्मबळ हे नैतिक आचरणातून मिळतं असं म्हणायचं होतं. चांगला समाज जर घडवायचा असेल तर समाज जीवन हे नीतितत्वांवर आधारलेलं असलं पाहिजेत. जी गोष्ट समाज जीवनाबाबत खरी आहे तीच राजकारणाबाबत देखील खरी आहे. राजकारण म्हणजे गुंडांचं अखेरचं आश्रयस्थान असं जे वर्णन केलं जातं ती स्थिती बदलून टाकण्याची उत्कंठ इच्छा ही गांधीजींच्या विचारांमागे आपल्याला असल्याची दिसते. राजकारणात नैतिकता आणण्याची असेल तर समाज जीवनात नैतिकता आली पाहिजेत. राजकारण हा समाज जीवनाचाच एक अविभाज्य भाग बनलेला आहे. समाज जीवनाचे प्रतिबिंब राजकारणात पडत असतं आणि म्हणून राजकीय जीवन विशुद्ध बनवायचं असेल तर प्रथम समाज जीवन हे विशुद्ध बनलं पाहिजेत. हा जो गांधीजींचा विचार होता तो अत्यंत मोलाचा होता आणि मला वाटतं आज भारतासारख्या देशाला, आपल्या समाजाला ह्याच विचाराची गरज असल्याचं दिसून येतं. कारण समाज जीवन नीतितत्वे संपवून बसलेलं आहेत आणि त्यातूनच राजकारणसुद्धा हे नीतितत्वांच्या विरुद्ध चालताना आपल्याला दिसून येतं आणि म्हणून गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता, गरज आजच्या ह्या समाजात आणि राजकारणात आपल्याला असल्याची सांगता येते. गांधीजींची स्वराज्याची कल्पना समजून घेताना ज्या काळात आणि ज्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत तो काळ आणि ती पार्श्वभूमी देखील विचारात घेणं गरजेचं आहे. ही आपल्याला विसरता कामं नाहीत. कारण भारत त्यावेळेस पारतंत्र्यात होता. इंग्रज राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं भारत ही एक मोठी बाजारपेठ होती. फक्त भारतातील कच्चा माल इंग्लंडकडे जात होता आणि जवळपास सर्व महत्त्वाच्या वस्तूंची आयात इंग्लंडकडून होत होती आणि मग स्वराज्य प्राप्तीसाठी हे परावलंबित्व दूर करणं हे गरजेचं होतं आणि गांधीजींच्या दृष्टीनं भारतात कारखानदारी आणि शहरं वाढवणं हे त्याला उत्तर नव्हतं. त्यातून परकीय भांडवलदारांची जागा देशी भांडवलदारांनी घेतली असती तर सामान्य लोकांच्या आर्थिक परावलंबित्व तसंच चालू राहिलं असतं. गांधीजींच्या स्वदेशी, स्वावलंबन, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, कुटीर उद्योग, खादीचा वापर या ज्या कल्पना आहेत ह्या तात्कालीन परिस्थितीच्या संदर्भात समजून घ्याव्या लागतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजेत. स्वराज्य असेल किंवा ग्रामस्वराज्य या कल्पना मांडताना गांधीजींनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे हे आदर्शवत आहेत. प्रश्न त्यांच्या व्यवहार्यतेबद्दल आहेत. गांधीजींची स्वराज्याची संकल्पना कितीही महत्त्वाची असली तरी ती प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग कठीण आहे हे मात्र मान्य करावं लागेल. पण तो दीर्घकाळाचा मार्ग आहे. कारण त्यामध्ये लोकांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणण्याचा आवश्यक त्यामध्ये ठरवलेला आपल्याला दिसून येतं. एकूणच आपण सुचवित असलेला मार्ग कठीण आहे पण अल्पकाळात तो अंमलात आणणं अशक्यप्राय आहे याची जाणीव स्वतः खुद्द गांधींना देखील होती. 1921 साली यंग इंडिया या आपल्या वृत्तपत्रात हिंद स्वराज्य या पुस्तिकेबद्दल त्यांनी एक लेख लिहिला आणि त्या लेखात ते असं म्हणतात की या पुस्तिकेत वर्णन केलेलं स्वराज्य हे आज माझं उद्दिष्ट आहे असं त्यांनी किंवा वाचकांनी मानू नयेत. देश यासाठी अजून तयार झालेला नाही हे मी जाणतो असं म्हणणं कदाचित उद्धटपणाचं वाटेल पण माझी तशी खात्री आहे यात रेखाटलेल्या स्वराज्यासाठी माझा व्यक्तिशः प्रयत्न आहेत. परंतु आजचे माझे सामूहिक कार्य भारतातील लोकांच्या इच्छेनुसार संसदीय स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आहेत. हे गांधीजींनी अगदी स्पष्टपणे त्यांच्या यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये 1921 साली लिहिलेलं आहे. म्हणजे गांधीजींच्या विचारांमध्ये दूरदर्शीपणा असल्याचं आपल्याला दिसून येतं.
रेल्वे किंवा इस्पितळांचा नाश करावा असा माझा उद्देश नाही, असं गांधीजी म्हणतात. अर्थात ती आपोआप नष्ट झाली तर मला त्यात आनंदच वाटेल. रेल्वे आणि इस्पितळं ही काही उच्च आणि निर्मळ संस्कृतीची द्योतक नव्हते. त्यांना फार फार तर एक अनिवार्य अशी अनिष्ट गोष्ट म्हणता येईल. आणि राष्ट्राची नैतिक उंची त्यामुळे एक इंचभरही वाढत नाही, असं देखील गांधीजींनी सांगितलेले आहेत. न्यायालय कायमची नष्ट करावीत असा देखील माझा उद्देश नाही. जरी ती नष्ट होणे उत्तम असे मी मानतो, पण सर्व यंत्र आणि कारखाने नष्ट करण्याचाही माझा उद्देश नाही. त्यासाठी लोकांमध्ये वरच्या दर्जाच्या साधेपणा आणि त्याग यांची गरज आहे. तशी आज लोकांची तयारी झालेली नाही, असं गांधीजी सांगतात. गांधीजींच्या स्वराज्याचा मार्ग आदर्शवत मानला तरी आजच्या काळात तो प्रत्यक्षात आणणं हे केवळ कठीण तर अशक्य देखील आपल्याला असल्याचं दिसतं. कारण सत्ता, लोलुपता, स्वार्थ, लोभ हे दुर्गुण माणसामध्ये निसर्गतच आहेत. केवळ पाश्चात्य संस्कृतीच्या लोकांमध्येच आहेत असं नव्हे, तर सर्व समाजांमध्ये ते आपल्याला असल्याचे दिसतात. आणि म्हणून नैतिक मूल्यांची शिकवण देऊन त्यावर नियंत्रण आणणं शक्य आहे, पण ते समूळ नष्ट करणं शक्य नाही. ही गोष्ट मात्र आपण त्यामध्ये महत्त्वपूर्ण विचारात घेतली पाहिजेत. ग्रामस्वराज्याची कल्पना कितीही गांधीजींची आकर्षक असली तरी ती कल्पना रम्य वाटते, हे मात्र तितकंच सत्य आहे. निदान आजच्या काळात स्वयंपूर्ण आणि स्वयंशासित गावांची निर्मिती जवळजवळ अशक्य आहे. कारण गावातील लोकांनी आपल्या गरजा कमीत कमी जरी ठेवल्या तरी सर्व बाबतीत स्वयंपूर्णता गाठणं आजच्या काळात शक्य होणार नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजेत. जाती व्यवस्थेने निर्माण केलेली उच्च नीचता, समाजातील रूढीप्रियता आणि अंधश्रद्धा यामुळे ग्रामीण जीवनात अनेक दोष निर्माण झालेले आहेत आणि हे दोष दूर केल्याशिवाय स्वयंशासित खेडी ही म्हणजे धनदांडग्यांची किंवा बलिष्ठ व्यक्तींची सत्ता बनण्याचा धोका हा आपल्याला नजरेआड करता येत नाही, हे मात्र तितकंच सत्य आहे. म्हणून ह्या संकल्पनेवरच्या काही मर्यादा म्हणून आपण त्यांची चर्चा करू शकतो. पण असं असलं तरी तत्कालीन काळात प्रासंगिक असलेले गांधीजींचे विचार हे मात्र महत्त्वपूर्ण ठरतात. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधीजींची स्वराज्यविषयीची असणारी संकल्पना ही आपण समजून घेतलेली आहेत. याविषयी अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यावर देखील आपण गुगल मीटच्या माध्यमातून चर्चा करू शकतो. इथे हीच आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात गांधीजींच्या सत्याग्रह या संकल्पनेविषयी आपण चर्चा करूया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.